रुको जरा, सबर करो। मजा नहीं आ रहा है। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे यूज केलं म्हटलं सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। जर तुम्हाला फुल प्रोजेक्ट हवा असेल तर तुम्हाला फुल प्रोजेक्ट एक्समेल वगैरे हवा असेल तर आपला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो, आपल्या कमेंट बॉक्समध्ये लगेच तुम्हाला पाठवून देतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा विषय न करता आजच्या कमेंटला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असून बीट्स वगैरे लावून दिल्यानंतर मग आपल्या सर्वात अगोदर जे फोटो जे का तुमचे फोटो आहे त्या फोटोज वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्ट लायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे अशा प्रकारचे फोटोला ॲड करायचं। वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं। लास्ट मग ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बिटला 2 पार्टमध्ये कट करायचं आणि सेकंड बिटला 2 पार्टमध्ये जसं मी फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। स्क्रॉल करून जसं मी अशा प्रोजेक्ट 8.18च्या बिटला येतात मित्रांनो, त्या बिटला यायचं मित्रांनो। आणखी आपलं जे हे फोटो मित्रांनो फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे खाली ग्रुप दिसेल मित्रांनो, ह्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। केल्यानंतर मित्रांनो मग आपला 3 फोटोज 3 ग्रुप दिसतील मित्रांनो। मग आपल्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, फोटो त्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का फोटो आहे मित्रांनो तुमचे त्या फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला इथून बॅक यायचं, जे का सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपला जे का अशा प्रोजेक्ट फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जे का फोटो आहे मित्रांनो या फोटोला सिलेक्ट करायचं। मग आपलं वगैरे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। मी ॲड करताय ह्या 3 नंबरच्या ग्रुपला पण त्याच टाइममध्ये तुम्ही पण फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो। फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट जे ग्रुप आहे ग्रुपला प्रेस करायचं, मग आपलं वरच्या बोलला ठेवायचं मित्रांनो। आणखीन आपलं जे का लेअर आहे त्या लेअरला पण प्रेस करून आपलं वरच्या बोलला ठेवायचं मित्रांनो। ठेवल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपलं जे अशा प्रोजेक्ट फर्स्टला आहे जसं मी डबल बिटला येत आहे मित्रांनो 6.23च्या बिटला तसंच मध्ये तुम्ही पण याच मध्ये आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रोजेक्ट एक मोजी दिलेला आहे, मोजी पेजला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट मोड ट्रान्सफरची ऑप्शनवरती क्लिक करून आपला इश्यू पण आपला वरच्या बोलला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं जर मोठी करून घ्यायचं असेल तर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला इश्यू पण मोठी करून घ्यायचं। मोठी केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। खाली अशा प्रोजेक्ट खाली शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। केल्यानंतर जे का शॅडो आहे त्याला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो जे का शॅडोची साईज आहे मित्रांनो त्याला 20 करून घ्यायचं। 20 केल्यानंतर मित्रांनो जे का कलरवरती क्लिक करायचं, जे का तुमच्या आवडीचे कलर आहे जसं की मी ग्रीन ठेवत आहे मित्रांनो, ग्रीन ठेवून घ्यायचं। तुम्ही पण ग्रीन वगैरे ठेवून घेऊ शकता मित्रांनो। मग आपल्या लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर या ग्रुपवरती नाही दिसलं पाहिजे मित्रांनो। आणखीन आपल्या इथे याच मित्रांनो 8.18च्या बिटला 2 पार्टमध्ये कट करायचं मित्रांनो। आणखीन आपला 10.07च्या बिटला याच मित्रांनो लेफ्ट साईडचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं ग्रुपवरती वगैरे नाही दिसून जाईल मित्रांनो। आणखीन आपला असे प्रोजेक्ट फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो असे प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथे एक डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला असे प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे का लहान लहान सर्व फोटो दिसत आहेत मित्रांनो, मग आपलं जसं की आपला 6.23च्या जे बीटच्या अलीकडे सर्व फोटोज आहे मित्रांनो, एका फोटो सोडून एका फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा। अशा प्रोजेक्ट इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपला अशा प्रोजेक्ट आणखीन आपला असं प्रोजेक्ट पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो। पेस्ट स्टाईलवरती क्लिक केल्यानंतर
केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने अशा प्रकारे पेस्ट वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. आणखी आपलं जे काही PNG आहे PNGला ऑफ करून घ्या. जसं की आपला फोन थोडा पण लॅग वगैरे होईल मित्रांनो, थोडा ऑफ करून घ्या. ऑफ केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला एक फोटो सोडायचा मित्रांनो. मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून आपला लेअर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून झाले. एक फोटो सोडायचा. आणखीन आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपला एक फोटो सोडायचा का सेकंड फोटोवरती क्लिक करून मग आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल करून घ्यायचं. पेस्ट स्टाईल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे पेस्ट स्टाईल करून घ्यायचं. एक फोटो सोडून एका फोटोला लावल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला इथून पण अशा प्रकारे PNG लावलेला आहे मित्रांनो. त्या PNGला ऑफ करून घ्या. जसं मी ऑफ करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर इथून पण बॅक याच मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे का 3 नंबरची जे का 2 नंबरची PNG आहे त्या फोटोवरती क्लिक करून मग आपला जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची. इथून पण बॅक याच मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे जे का बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे काय सेकंड बीटचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल करून घ्यायचं. पेस्ट स्टाईल केल्यानंतर याला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपला एक फोटो सोडून सेकंड फोटोवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल करून घ्यायचं. मग आपल्या आणखीन आपल्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑफ करून घ्यायचं. जसं मी ऑफ करता मित्रांनो त्या सिस्टम तुम्ही पण पेस्ट स्टाईल करून ऑफ करून घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर अशा प्रकारे करून घेतो. अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो जे काही लास्ट उरलेली फोटो आहे मित्रांनो ह्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखीन आपला या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईल करून घ्यायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपलं जे रँडम नावाचे इफेक्ट आहे त्याला मित्रांनो मग आपल्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. ओके ते काय इफेक्ट ह्या फोटोला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो. ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काय 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे काय डबल बीटची फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला ग्रुपच्या पुढच्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्टची उरलेली फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपलं जे वर एक ब्लॅक लेअर त्या ब्लॅक लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे डबल बीट लावायचं. डबल बीट लावल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे फोटो वगैरे ऑफ केलेला मित्रांनो अशा प्रकारे डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं. जसं मी फोटो वगैरे ऑफ केला त्या फोटोला ऑन करून घ्यायचं. म्हणजे जसं मी ऑन करत आहे त्या सिस्टम तुम्ही पण ऑन करून घ्या. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्याला व्हिडिओला एक्सपोर्ट करून येण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.